जर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवरती आज नवीनच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण तुम्हाला अशाच नवनवीन बातम्या मराठी क्राईम स्टोरीमध्ये पाहायला भेटणार आहेत। तरी आधी हा व्हिडिओ संपूर्ण पाहून घ्या। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करायला मित्रांनो अजिबात विसरू नका। तर चल पाहून घेऊया काय आहे बातमी ती। 10 वर्षाच्या विद्यार्थिनीवर शाळेतच मुख्याध्यापकाकडून अत्याचार करण्यात आला होता। नांदेड जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे। प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी शिक्षित मुख्याध्यापकाला ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे चौकशी आता सुरू केली आहे। नांदेड शहरातील एका शाळेत 10 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या शाळेच्या 50 वर्षीय मुख्याध्यापकाने मुलीसोबत गैरकृत्य केल्याचा आरोप असून मुलीने आरडाओरड केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे। घटनेनंतर मुलीच्या पालकांनी भाग्यनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संबंधित मुख्याध्यापकाविरुद्ध पोस्को कायदा किंवा अट्रॉसिटी कायदा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी संशयित मुख्याध्यापकाला ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे चौकशी आता सुरू केली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांनी दिली आहे। दरम्यान नांदेड जिल्ह्यात अवघ्या 3 दिवसात अल्पवयीन मुलींशी संबंधित दुसरी घटना समोर आल्याने शाळांमध्ये मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। शाळांमध्ये विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेसाठी असलेल्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी होते का नाही याची तपासणी करण्याची मागणी पालकांकडून होत आहे। जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आज आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका, कारण तुम्हाला मराठी क्राईम स्टोरी ह्या चॅनलवरती हमेशा असल्याच बातम्या तुम्हाला पाहायला भेटणार आहेत। तरी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला मित्रांनो, त्याबद्दल मनापासून धन्यवाद। थँक्यू।